पालिकेचा प्रभाग क्रमांक 23 थेरगाव गावठाण पवारनगर, जिथे नागरिकांना कचऱ्याचे ढीग, अपुरी स्वच्छता, अरुंद रस्ते आणि पुनर्वसनाबाबत चिंता यांसारख्या समस्या भेडसावतायत। कचरा आणि स्वच्छता पडवळनगर, अशोक सोसायटी, साईनाथ नगर परिसरात कचऱ्याचे ढीग साचलेले दिसतात। सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत बिकट आहे। अनेक ठिकाणी महिलांच्या स्वच्छतागृहांना टाळे लावण्यात आले आहेत। यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्याची भीती नागरिकांमध्ये पसरली आहे। रस्ते आणि वाहतुकीबद्दल जर बोलायला गेलं तर गावठाण परिसरातील रस्ते अजूनही कच्चे, पावसाळ्यात पादचारी आणि वाहन चालकांसाठी समस्या निर्माण होतात। भाजी मंडईचा अभाव असल्याने विक्रेते हातगाडी रस्त्यावर लावतायत। परिणामी अरुंद रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण होते आणि स्थानिक व्यावसायिकांच्या व्यवसायावर परिणाम होतो। तिथेच घर आणि पुनर्वसन, मूळ आराखडा बदलून रस्ता नेण्याचा प्रयत्न, बाधित घरांसाठी कोणतीही ठोस माहिती नाही। नागरिकांना मानसिक तणाव तर उद्ध्वस्त होण्याची भीती, घर खरेदी विक्री आणि वारसा हक्क प्रक्रिया रखडलेली यासारख्या अडचणींना सामोरं जावं लागतं। कर पाणी बिल भरले असले तरीही घरावर हक्क मिळणे शंका निर्माण करते। HCMTR मार्गाचा बदल, मूळ नियोजनानुसार मार्ग सर्वे क्रमांक 12 मधून जाणार होता, मात्र स्थानिक हस्तक्षेपामुळे मार्ग बदलून सर्वे क्रमांक 14 ठरला। यामुळे अंदाजे 5 ते 6 हजार घरे बाधित होण्याची शक्यता आहे, ज्याचा थेट फटका नागरिकांना बसणार आहे। एकूणच प्रभाग क्रमांक 23 मधील नागरिक आता सुरक्षित, सुव्यवस्थित व स्पष्ट पुनर्वसन योजना मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतायत। दरम्यान तुमच्या प्रभागात यंदा नगरसेवक म्हणून कोण निवडून येणार व तुमचा भावी नगरसेवक या सर्व समस्या सोडवेल का, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा PCMC न्यूज।